भारतीय स्वाभिमानी संघातर्फे 6 जून रोजी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी संघटनात्मक प्रशिक्षण शिबिरांचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती, 367वी त्यागमूर्ती रमाई स्मृती दिन, 85वा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, 321 शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली येथील सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या सभागृहात या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचं उद्घाटन ॲडव्होकेट अभिनंदन भालचंद्र वन्यानी, माजी मुख्य सरकारी वकील, उच्च न्यायालय मुंबई यांच्या हस्ते करण्यात आलं. तर प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून नानासाहेब चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, भारतीय स्वाभिमानी संघ, नवी दिल्ली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ऐतिहासिक औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आणि रमाई आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत शिवराज्याभिषेक दिनी या शिबिराची सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी या शिबिराचं थेट आयोजन करून संघटनेने आपला विस्तार अधोरेखित केला. संघटनेचे बळकटीकरण करणं, कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं आणि सामाजिक कार्याला गती देणं हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. व्यासपीठावर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सुमंत भारे, चेतना मंगविशी, संगीता शिंदे, महादेव मनुगडे, हिदायत कादरी, सोहेल चौधरी, जोहेब मुल्ला, लिंगायत महासभेचे नामदेव कोरे, बहुजन समन्वय समितीचे नितीन कांबळे, अजित भांबुरे, भीम प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष प्रशिक कांबळे, सावित्री फातिमा, महिला आघाडीच्या सबेरा पठाण, अंजुमन पटेल, माजी सैनिक संघटनेचे सतीश पाटील व मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. N24 न्यूज मराठी पलूस प्रतिनिधी अर्शद मुजावर. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.